हिंगनघाट उप जिला अस्पताल में शाम 4 बजे से बिजली गुल होने के कारण मरीजों की बेहाल परिस्थिति होने से हालत खराब हो गई। प्रसूति पश्चात वार्ड में भर्ती महिलाओं को गंभीर दिक्कतें झेलनी पड़ी। वहीं कई नवजात शिशुओं को सांस लेने में परेशानी होने लगी थी। बीते 2 दिनों और आज मिलाकर 25 बच्चों का जन्म हुआ था। सभी अस्पताल में थे, लेकिन बिजली न होने से माहौल भयावह बन गया। अस्पताल में 2022 से जंबो जनरेटर मौजूद होने के बावजूद उसका उपयोग नहीं किया गया था। लाखों रुपयों की लागत वाला ये जनरेटर शोपीस बनकर परिसर में स्थापित होकर पड़ा था। इसी बीच अधीक्षक का कहीं अता पता नहीं था। घटना की सूचना मिलते ही एसडीओ सुशील कुमार नायक ने थाना प्रभारी देवेंद्र ठाकुर को मौके पर भेजा। पुलिस ने तुरंत हालात का जायजा लिया और प्रशासन पर दबाव बनाकर जनरेटर को चालू करने का प्रयास किया। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सरचिटनीस अतुल वांदिले सभी कार्यकर्ताओं के साथ अस्पताल पहुंचे और धरना आंदोलन शुरू कर दिया। देर रात प्रशासन ने आखिरकार जंबो जनरेटर शुरू किया। इस घटना ने न केवल स्वास्थ्य तंत्र पर सवाल खड़े किए, बल्कि जनता का भरोसा भी हिला दिया। ग्रामीण मरीजों के लिए जो अस्पताल जीवनदायी साबित होना चाहिए था, वह अस्पताल केवल सुविधाओं के अभाव में सफेद हाथी बनकर रह गया है। जन्मला आज ज्याचा जन्म झाला, आज जो बाळ या हॉस्पिटल मध्ये जन्मला, त्याचा का दुर्भाग्य आहे? तो देशाचा भविष्य आहे, उद्याचा भविष्य आहे। तो बालक अंधाऱ्यात आहे आणि आम्ही उजाड्यात बसून आहोत। ही शोकांतिक आहे। आरोग्य प्रशासनाचा त्याची एवढी इतकी बिकट आणि वाईट परिस्थिती आहे। 4 वाजतापासून लाईन गेली, 9:30 वाजले, पण 9:30 वाजेपर्यंत लाईट नाही। ते अंधारात आहे, पूर्णपणे अंधारात आहे। तिथे एक साधा झिरो लाईट नाही। तिथं जनरेटरची या भागामध्ये इथे व्यवस्था नाही हॉस्पिटलमध्ये। अशा बिकट परिस्थितीत त्याची आई आणि वडील आणि आजी त्या बाळाला हवा घालत आहे। जर त्या बाळाला कमी जास्त जर काही झालं तर इथं ऑक्सिजनची व्यवस्था नाही आहे। आणि या भागात उपजिल्हा रुग्णालयात तिथे गायनिक डॉक्टर पाहिजे, इथं गायनिक डॉक्टरची उपस्थिती नाही आहे। उपजिल्हा रुग्णालयामध्ये ज्यांच्याकडे चार्ज आहे उपजिल्हा रुग्णालयाचा, तो सुद्धा डॉक्टर नाही आहे। म्हणजे आज अशी वाईट आणि बिकट परिस्थिती म्हणजे तो एक दिवसा बाळ आज लढून आलेला आहे। आणि आज अशी वाईट परिस्थितीमध्ये या प्रशासनाला आणि शासनाला आणि या भागातले जे उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर ज्यांच्याकडे चार्ज आहे, जे अधीक्षक आहे, या लोकांना लाजा वाटत नाही। जर यांचा मुलगा असता की यांचा नातू असता तर अशा बिकट परिस्थितीत वाईट परिस्थितीमध्ये त्याला ठेवलं असतं का? या लोकांनी समजायला पाहिजे। आज मी या भागाचा निषेध करतो, उपजिल्हा रुग्णालयाचा आणि या भागातल्या सर्व डॉक्टरचा निषेध करतो। आपण म्हणतो, काही नेते लोक म्हणतात की विकास झालेला आहे। कोणता विकास झाला आहे? ज्या बाळाने उपजिल्हा रुग्णालयात एका दिवसाचा जन्म घेतला, तो आज गरमीशी लढत आहे, तो अंधारात आहे आणि त्याचे आई वडील त्याला हवा घालत आहे। अशी बिकट वाईट परिस्थिती या उपजिल्हा रुग्णालयाची झालेली आहे। म्हणजे डॉक्टर नाही, इमर्जन्सी जर कोणाची तब्येत बिघडली। अनिकेत ज्ञानेश्वर दिवाळी, राहणार हिंगणघाट। आज आपण हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयामध्ये जिथे तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात लाईन, काही कुठल्याच प्रकारची लाईन नाही आहे। इथे भरपूर प्रमाणात पेशंट आहे। आमचे पण स्वतःचे पेशंट आहेत 2। आता आम्ही ॲक्सिडेंटचे सुद्धा 2 पेशंट आणले, पण इथे लाईनचा काहीच नाही, काहीच बंदोबस्त नाही। त्यानंतर इथे जनरेटर आहे, पण जनरेटरला काही पॉवर नाही आहे। सगळे पेशंट अंधारामध्ये आहेत, त्यांचे सलाईन अंधारात आहेत, त्यांचं ट्रीटमेंट अंधारात होतं, सगळ्या गोष्टी अंधारात होत आहेत। काय फायदा एवढ्या मोठ्या उपजिल्हा रुग्णालयाचा आपल्या हिंगणघाटमध्ये राहण्याचा? आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढे पेशंट गंभीर पेशंट लाईन काहीच नाही आहे। त्यामुळे त्याच्यावर प्रशासनाने तात्काळ काही ना काही नियोजन लावावे आणि तात्काळ या लाईनचं सगळ्यात पहिले नियोजन करावे। धन्यवाद। जसे आपण पाहू शकतो गायनिक वार्ड आहे, तिथे पण पूर्ण अंधार आहे। लोक मोबाईलच्या टॉर्चनी आपल्या औषधी, मेडिसिन, सलाईन संपली की नाही, इंजेक्शन, लहान लेकरांना पंखा नाही, आत्ता जन्म झालेल्या बाळांना कसं काय सगळं ट्रीटमेंट भेटणार आहे? कृपा करून लवकरात लाईनची व्यवस्था करावी। इथे लोकांची खूप बेहाल होत आहे लाईन गेल्यामुळे। INBCN न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।